प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रेषितांनी आणि यहुदिया प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की परराष्ट्रीयांनीही देवाचे वचन ग्रहण केले. मग पेत्र यरुशलेमेस गेला तेव्हा सुंदा झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की सुंदा न झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही का जेवलात? तेव्हा पेत्राने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली. मी यापो नगरात प्रार्थना करीत होतो तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टांत पाहिला की एक पात्र उतरले आणि ते मोठ्या चांदव्यासारखे 4 कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले. त्याच्याकडे मी निहाळून पाहून विचार करीत होतो. तो पृथ्वीवरले चतुष्पाद, श्वापदे, सरपटणारे जीव आणि आकाशातील पाखरे माझ्या दृष्टीस पडली आणि मी अशी वाणीही माझ्या बरोबर बोलताना ऐकली की पेत्रा, उठ, मारून खा. परंतु मी म्हणालो, नको नको प्रभू, कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही. मग दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली, देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको. असे 3दा झाले. नंतर ते अवघी पुन्हा आकाशात वर ओढली गेली. इतक्यात पहा, ज्या घरात आम्ही होतो त्याच्या पुढे कैसरियातून माझ्याकडे पाठवलेली 3 माणसे येऊन उभी राहिली. तेव्हा आत्म्याने मला सांगितले की काही संशय न धरता त्यांच्या बरोबर जा. मग हे 6 बंधूही माझ्या बरोबर आले आणि आम्ही त्या माणसाच्या घरी गेलो. त्याने आम्हाला सांगितले की मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला, यापो येथे कोणाला तरी पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनास बोलावून आण. ज्यांच्या योगे तुझे आणि तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल. मी बोलू लागलो तो जसा आरंभी आपल्यावर तसा त्यांच्यावरही पवित्र आत्मा उतरला. तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली. ती अशी की योहान पाण्याने बाप्तिस्मा करी हे खरे, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणास तसे त्यांचही देवाने सारखेच दान दिले. तर मग देवाला अडवणारा असा मी कोण? हे ऐकून ते गप्प राहिले आणि देवाचा गौरव करीत बोलले, तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चाताप बुद्धी दिली आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू म्हणाला, मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे. ज्याची स्वतःची मेंढरे नाही तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो. लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करतो. मोलकरी पळून जातो कारण
तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात. आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. ह्या मेंढवाड्यातील नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत. ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल. मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे आणि तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.